धनुराशीसाठी हा महिना मध्यम स्वरूपाची फळे देणारा असा जाणार आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमची चांगलीच कमाई होईल। सोबतच आर्थिक स्थितीही तुमची ह्या महिन्यामध्ये उत्तमच असणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला थोडेसे रिलॅक्स वाटेल, टेन्शन असणार नाही तुम्हाला कोणत्याच प्रकारचं। कौटुंबिक जीवनामध्ये मात्र थोडेसे चढ उतार तुम्हाला पाहायला मिळतील, तरी त्यासाठी तुम्ही तयार राहा। सोबतच आपल्या घरामध्ये काही धार्मिक कार्य घडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे घरातील वातावरण एकदम आनंदमय, प्रसन्न, सोबतच एक सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल, तरी तुम्ही त्याचा लाभ घ्यावा। तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही ताणतणावांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो, कारण दोघांमध्ये काही कारणामुळे मतभेद होण्याची शक्यता आहे। क्वचित तुम्ही अबोलाही धरू शकता आपल्या जोडीदारासोबत किंवा आपला जोडीदार तुमच्यासोबत अबोला धरण्याची शक्यता आहे। तरी इथे तुम्ही थोडंसं एक स्वतः पुढाकार घ्या आणि तुमच्या जोडीदारासोबत जे काही मतभेद झालेले असतील, वाद झालेले असतील, तर ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा। उगीचच वाद वाढवत बसू नका, नाहीतर ते तुमच्यासाठीच हानिकारक किंवा नुकसानदायी असं होणार आहे। परदेशामध्ये कोणत्याही कारणासाठी जर तुम्ही जाण्याच्या विचारात होता तर तुम्हाला ह्या महिन्यामध्ये नक्कीच संधी मिळून जाईल। बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत होतात, मग ते कोणतेही कारण असो, पण तुमच्या प्रयत्नाला यश नक्कीच मिळणार आहे। प्रयत्न करणे अजिबातच तुम्ही थांबवू नका। कौटुंबिकदृष्ट्या हा महिना तुम्हाला थोडेसे मध्यम परिणाम देणारा असा जाणार आहे। सोबतच प्रगतीचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी ह्या महिन्यामध्ये खुले होणार आहेत, तरी तुम्ही त्या प्रत्येक मार्गाचा अवलंब करून स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्हाला जे काही करावे लागेल, तुमचं काही जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी जीव तोडून तुम्ही प्रयत्न करा, नक्कीच यश तुम्हाला मिळेल। एखादे कार्य मध्येच अडकलेले असेल किंवा अजिबातच ते पुढे जात नसेल किंवा तुम्ही एखादं काम सुरू केलेलं आहे परंतु त्याचं काही पुन्हा निकालच लागलेला नाही किंवा ते काम एकदम असं थांबून पडलेलं आहे, तर अशी कामे तुमच्या मित्रांच्या मदतीने ह्या महिन्यामध्ये नक्कीच पूर्ण होईल। घरामध्ये धार्मिक आणि शुभ कार्य घडतील आणि त्यामुळे घरात अचानकपणे पाहुण्यांचे आगमन पण होईल आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या घरातील वातावरण खूप आनंदी असणार आहे। सोबतच तुमच्या संतानाकडून तुम्हाला एखादे सरप्राईज गिफ्ट मिळण्याची शक्यता दिसत आहे आणि त्यामुळे तर तुम्हाला खूप आनंद, एक प्रकारचं समाधान वाटेल की आपल्या संतानाने, आपल्या मुलीने आपल्यासाठी काहीतरी असं वेगळं केलेलं आहे, त्यामुळे तुम्हालाही स्वतःला स्पेशल फील झाल्यासारखे वाटून जाईल। ह्या महिन्यामध्ये धनलाभाचे नवीन स्रोत तुम्हाला मिळणार आहेत किंवा वेगवेगळ्या मार्गामधून, वेगवेगळ्या एखाद्या गोष्टींमधून तुम्हाला नक्कीच आर्थिक लाभ होणार आहे आणि त्यामुळे आर्थिक बाबतीमध्ये हा महिना तुम्ही पूर्णपणे संतुष्ट असणार आहात। कोणत्याच प्रकारचं तुम्हाला आर्थिक बाबतीमध्ये टेन्शन असणार नाही आहे, तरी तुम्ही याचा वापर करून थोडे काही पैसे बचत करण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हालाच भविष्यामध्ये हे बचत उपयोगी पडणार आहे। तुमच्या संतानासंबंधी नक्कीच एखादी आनंदी वार्ता समजतील आणि त्यामुळे तुमच्या समाजामधील तुमचा जो काही मान सन्मान आहे त्याच्यामध्ये वाढ होईल आणि तुम्हालाही तुमच्या संतानाबद्दल खूप अभिमान वाटेल। म्हणजे एखादं करिअरच्या दृष्टीने प्रगती म्हणा किंवा लग्न कार्य म्हणा किंवा एखादं त्यांच्या शैक्षणिक बाबतीमधील काही चांगली वार्ता तुम्हाला समजून जाईल आणि त्यामुळे तुमच्या मानसन्मानात वाढ होईल आणि लोक तुम्हाला पहिल्यापेक्षाही जास्त ओळखायला लागतील। तुमचे वैवाहिक जीवन खूपच आनंदी असणार आहे। तुम्ही एकमेकांना वेळ द्याल, एकमेकांना समजून घ्याल आणि विशेष म्हणजे एकमेकांना पहिल्यापेक्षा जास्त महत्त्वही द्याल। सोबतच जे कोणी विवाहासाठी प्रयत्न करत असतील तर त्यांचे विवाह जुळण्याची दाट शक्यता आहे आणि ते विवाहही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबतच जुळेल। जर तुमच्या मनामध्ये अशी कोणी व्यक्ती असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या वडीलधाऱ्या मंडळींशी चर्चा करा, परामर्श घ्या आणि जी काही बोलणी आहे, जी काही चर्चा आहे, जे काही तुम्हाला प्रयत्न करायचे असतील ते तुम्ही करू शकता। नक्कीच तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर तुमचे विवाह ह्या महिन्यामध्ये जुळेल। सोबतच महिन्याच्या शेवटी मात्र तुमच्या स्वास्थ्यासंबंधी थोडी काळजी घेणे महत्त्वाचे आहे, बंधनकारकच आहे, कारण अचानक तब्येत बिघडू शकते। त्यामुळे स्वास्थ्याची विशेष करून खबरदारी घेतलेली बरी। एखाद्या कार्यक्रमालाही तुम्ही भेट द्याल, तिथेही तुमच्या नवीन ओळख्या होतील आणि सोबतच तुम्हाला त्या नवीन माणसांकडून काही नवीन अनुभव पण मिळतील आणि याचा फायदा तुम्हाला नक्कीच पुढे भविष्यामध्ये होणार आहे। अचानक धनलाभ तर होणारच आहे। पूर्वी कुठे जर तुम्ही पैसे गुंतवलेले होते तर त्यामधून तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये धनलाभ होईल आणि या सगळ्यांमधून तुम्ही आर्थिक बचत करण्यामध्येही नक्कीच सफल राहणार आहात या महिन्यामध्ये।
जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील, प्रेमसंबंधामध्ये असतील, तर त्यांच्यासाठी हा महिना थोडासा प्रतिकूल प्रतीत होत आहे. महिन्याचा मध्य विशेष तुम्ही काळजी घेतलेली बरी पडणार आहे. तुमच्या नात्यासंबंधी म्हणा किंवा एकमेकांसंबंधी रिलेशनमध्ये किंवा विश्वासासंबंधी म्हणा, तुम्ही विशेष करून काळजी घ्या. उर्वरित काळ हा तुमच्यासाठी अनुकूलच आहे. प्रेमामध्ये भरपूर प्रमाणात वाढ होईल, परंतु महिन्याचा मध्य तुम्ही विशेष करून काळजी घेतलेली बरी. कोणी तिसऱ्या व्यक्तीने जर तुम्हाला काही सांगितले तर त्याच्यावर विश्वास न ठेवता आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवा. त्यांना काही असेल ते त्यांच्याशी चर्चा करा. एकमेकांना तुम्ही विचार शेअर करा आणि मगच कोणताही निर्णय घ्या. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला जर तुम्ही महत्त्व दिले तर तुमच्या नात्याचं नुकसान होण्याची शक्यता इथे दाट दिसत आहे. तर ही विशेष करून तुम्ही काळजी घेतलेली बरी पडणार आहे. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना खूप आर्थिक लाभ मिळवून देणारा, मनासारखे परिणाम मिळवून देणारा असा जाणार आहे. ते कसे म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये तुमच्या व्यवसायाची वाढ होईल, प्रगती होईल. व्यवसाय निमित्त एखाद्या ठिकाणी तुम्हाला यात्रा पण करावी लागू शकते. सोबतच ती यात्रा आनंदी आणि लाभप्रद सिद्ध होईल आणि तुम्हाला जसे परिणाम हवे आहेत तुमच्या व्यवसायामध्ये अगदी तसेच परिणाम तुम्हाला ह्या महिन्यामध्ये मिळून जातील. सोबतच जर तुम्ही व्यवसायाचा विस्तार करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच विस्तार करू शकता. जर तुम्ही परदेशामध्ये एखादी नवीन शाखा उघडण्याच्या विचारात असाल तर नक्कीच तुम्ही तिथेही शाखा उघडू शकता आणि तिथूनही तुम्हाला चांगलेच परिणाम मिळण्याची पण शक्यता इथे दिसत आहे. तरी सर्वार्थाने व्यवसायामध्ये तुम्हाला चांगलीच प्रगती पाहायला मिळून जाणार आहे ह्या महिन्यामध्ये. नोकरी करणाऱ्यांना नोकरीच्या ठिकाणी ह्या महिन्यामध्ये अनुकूलच परिणाम पाहायला मिळतील. तुम्हाला नोकरीसाठी हा महिना अनुकूलच आहे. तुम्हाला तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला मदतच करतील, मार्गदर्शन करतील. सोबतच तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये त्यांचे समर्थन मिळेल आणि एखादं जर टार्गेट तुम्हाला दिलेलं आहे, एखादं नवीन तुमच्यावर ती टार्गेट हे तुम्ही पूर्ण करण्यामध्ये सफल राहाल आणि हे पाहून तुमच्यावर अजून नवीन जबाबदारी तुमच्या अंगावर पडणार आहे. तरी तुम्ही त्यासाठी तयार राहा. सोबतच ते काही तुम्हाला जबाबदारी म्हणा किंवा नवीन टार्गेट दिलेला असेल तर त्याला पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचं 100% द्याल, वेळेवर पूर्ण कराल आणि यामधूनही तुमचं भरभरून कौतुक तुमचे वरिष्ठ अधिकारी करतील. सोबतच काही काळासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून दूर जावे लागू शकते. मग एखादं कारण ते ऑफिशियल कारण असू दे किंवा एखाद्या ट्रेनिंगसाठी असू दे, तुम्हाला काही काळासाठी दूर जावे लागेल, परंतु त्याचे तुम्हाला चांगलेच परिणाम पाहायला मिळतील. भविष्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टीचा नक्कीच फायदा मिळून जाईल. तरुण वर्गाला मात्र हा महिना त्यांच्या करिअरमध्ये उत्तमच परिणाम देणारा असणार आहे. तुम्ही कोणतेही काम कराल अगदी उत्तम रीतीने कराल आणि त्याचे परिणामही तुम्हाला चांगलेच पाहायला मिळतील. जर तुम्ही एखादी नवीन नोकरी शोधत असाल तर नक्कीच तुम्हाला नोकरी शोधण्यामध्ये यश मिळून जाईल. तुम्हाला अगदी तुमच्या मनाप्रमाणे नोकरी मिळून जाईल आणि तुमच्या करिअरला नक्कीच सुरुवात होईल. तरी प्रत्येकाने याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा. महिला वर्गाला मात्र हा महिना अगदी हर्ष उल्हासाने, आनंदाने, प्रसन्नतेने असा भरलेला आहे. घरामध्ये एखादं शुभकार्य घडेल आणि त्या कामाचा ताण तुमच्यावर पडेल. घरातील सगळी जबाबदारी तुमच्या अंगावर पडणार आहे आणि त्यामुळे तुमचं ताण वाढण्याची शक्यता दिसत आहे. परंतु तब्येतीची हेळसांड करून चालणार नाही. तब्येतीची विशेष करून काळजी घ्या. एखाद्या प्रवासाला तुम्ही जाण्याची शक्यता आहे. देवदर्शनाला बऱ्याच दिवसांपासून तुमच्या मनामध्ये आहे की जायचं, तर नक्कीच तुम्ही देवदर्शनाला पण जाल. तिथेही तुम्हाला अचानकपणे काही प्रियजनांच्या म्हणा किंवा मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी होतील आणि त्यांच्यासोबतही तुम्ही भरपूर वेळ घालवाल. जर तुम्ही लघुउद्योजका असाल तर तुम्हाला आर्थिक लाभ ह्या महिन्यामध्ये तुमच्या मनाप्रमाणे मिळून जातील. सोबतच जर तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर व्यवसाय विस्तार करण्याच्या तुम्ही विचारात असाल तर नक्कीच करू शकता. नक्कीच तुम्हाला इथेही लाभ मिळणार आहे. ज्या कोणी वर्किंग वुमन असतील तर तुम्हालाही अगदी तुमच्या मनाप्रमाणे परिणाम तुमच्या नोकरीच्या ठिकाणी पाहायला मिळतील. एक अनुकूल असं वातावरण तुम्हाला असणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला एक काम करण्यामध्ये पण जी ऊर्जा आहे, जी प्रेरणा आहे ती तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही तिथेही अगदी आनंदाने काम कराल. जी काही जबाबदारी तुमच्यावर पडलेली आहे ती तुम्ही पार पाडाल. विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना भरपूर नवीन आव्हानांनी भरलेला असा असणार आहे. भरपूर नवीन आव्हानांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. सोबतच महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी उत्तमच राहणार आहे. शिक्षणामध्ये उत्तम आणि पाहिजे तसे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी मात्र तुम्ही जे काही एक टार्गेट ठरवून ठेवलेलं होतं किंवा जी काही अपेक्षा केलेली होती त्याच्यापेक्षाही चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. जे कोणी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असतील तर तुम्हाला तुमच्या आवडते क्षेत्र मिळून जाईल. मनासारखे सगळे घडणार आहे ह्या महिन्यामध्ये. तरी याचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा.
ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना खूप छान असणार आहे. फक्त विशेष करून आहाराकडे लक्ष द्या. बाहेरचे अरबट चरबट खाणे टाळा, नाहीतर अपचनाचे त्रास संभवतात. बाकी आरोग्य उत्तम असणार आहे. मित्रपरिवारासोबत तुम्ही एखाद्या ठिकाणी पिकनिकला पण जाण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या ठिकाणी देवदर्शनालाही जाल. जर तुम्ही लिहित असाल किंवा लेखन क्षेत्रामध्ये कार्य करत असाल तर नक्कीच तुमच्या लेखनाला प्रसिद्धी मिळण्याची दाट शक्यता इथे दिसत आहे. एखादं नवीन कार्य जर तुम्ही करणार असाल, नवीन काहीतरी करण्याच्या तुम्ही विचारात असाल तर तिथेही तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम पाहायला मिळतील. एकंदरीतच पाहता हा महिना तुम्हाला सर्व प्रकारचे परिणाम देणारा असा जाणार आहे. तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. मराठी कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्ष सुरू होत आहे. तरी नवीन वर्षाच्या सर्वांना माझ्या मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप शुभेच्छा आहेत. सोबतच नवीन वर्षातला पहिला सण आलेला आहे आणि तो म्हणजे गुढीपाडवा. तरी गुढीपाडव्याला आपण जसा साखरेचा हार इतरांना देतो आणि सगळीकडे मधुरता पसरवितो, अगदी त्याचप्रमाणे तुमच्याही प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये, प्रत्येकांच्या जीवनामध्ये मधुर गोडवा पसरू दे. प्रत्येकांच्या घरामध्ये आनंदाची गुढी उभी राहू दे, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करीत आहे. हॅपी गुढीपाडवा टू ऑल ऑफ यू. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.